मित्रांनो, मेडिकल काउन्सिलिंग करत असताना बरेच प्रश्न मनामध्येही तयार होतात आणि बरेच प्रश्न हे विद्यार्थ्याकडून पालकाकडून विचारले जातात आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना बऱ्याच वेळा अनेक उत्तरं अशी असतात की ते आपण त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकत नाही. त्याचं रिझन असं आहे की यावर्षीची जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती खूप वेगळ्या पद्धतीनं जाणार आहे. कारण ज्या पद्धतीनं रिझल्ट आले, ज्या पद्धतीनं नीट इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया वरती गेला आणि री एक्झाम झाली, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मार्क कमी आले, अनेक विद्यार्थ्यांना मार्क जास्त आले. त्यामुळे अजूनही त्या ठिकाणी प्रेडिक्ट करणं कठीण जातं आहे. दरवर्षी या महाराष्ट्रातून साधारण 1,35,000 ते 1,40,000 विद्यार्थी नीट एक्झाम पात्र होतात आणि यावर्षी जर पाहिलं तर या महाराष्ट्रातून 1,15,000 विद्यार्थी फक्त पात्र झाले आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी MBBSच्या जागा ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रासाठी खास 4,000 वाढलेत. इंडियामध्ये 11,000 जागा वाढलेत. त्यामुळे याही गोष्टी या ठिकाणी बघणं तितकंच गरजेचं आहे. सोबतच दरवर्षी जो इन्स्टिट्यूट राऊंड होता त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कमी मार्कला पण ॲडमिशन MBBS आणि BDSला दिलं जात होतं. त्याच्या पाठीमागचं रिझन असं होतं की जवळजवळ 30 ते 40% ज्या सीट आहेत त्या ठिकाणी मॅनेजमेंट ब्लॉक मारत होतं आणि त्या सीट कमी मार्कवाल्यांना विशेष असं डोनेशन घेऊन त्या ठिकाणी लास्ट राऊंडमध्ये दिल्या जात होत्या. त्यामुळे यावर्षी सीट ज्या ब्लॉक मारण्याचा जो प्रमाण आहे ती यावर्षी जवळजवळ 100% संपेल असं मला वाटतं. अशी आशा आहे, कारण यावर्षी जे पण राऊंड होणार आहेत ते सर्व राऊंड CET सेलच्या माध्यमातूनच होणार आहेत आणि त्याची अधिकृत घोषणा CET सेलने दिलेली आहे. त्याच्या ज्या न्यूज आहेत त्या सर्व माध्यमांवरती आलेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच गोष्टी या ठिकाणी जर पाहिल्या तर तुमचा जो SML आहे तो महाराष्ट्रात कमी यायचा वाढण्याचा चान्सेस आहेत. त्या ठिकाणी ॲडमिशन जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी साधारण तुमचा 5 ते 25,000 रँकमध्ये डिफरन्स येऊ शकतो. त्यामुळे यावर्षी ज्यावेळेस आपली ही ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल आणि पहिल्या राऊंडचं ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल आणि सीट मॅट्रिक्स येईल त्याच वेळेस नक्की आपल्याला कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्कला कोणतं ॲडमिशन मिळू शकतं या गोष्टी प्रेडिक्ट करता येतील. तोपर्यंत मित्रांनो थोडंसं शांततेचं सहकार्य करा, कारण आपण बऱ्याच वेळा या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जणांचं ओपिनियन वेगवेगळं असतं. त्यांचा अभ्यास, त्यांचा रिसर्च वेगवेगळा असू शकतो आणि त्यांनी केलेलं प्रेडिक्शन हे 100% खरं असेलच असं आपल्याला वाटण्याची गरज नाही. मीही बऱ्याच वेळा प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी चुकताना दिसतोय. त्यामुळे आज हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि